नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला एक मोठी बातमी. मी सचिन वाझेला ओळखतच नाही असं उत्तर दिलंय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. चांदीवाल आयोगाच्या समोर सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीच्या दरम्यान जी प्रश्नोत्तरं झाली त्या प्रश्नोत्तरात अनिल देशमुख यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलंय की मी सचिन वाझेला ओळखत नाही. चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांची सध्या उलट तपासणी सुरू आहे. सचिन वाझेचे वकील नायडू यांनी अनिल देशमुख यांची आज उलट तपासणी घेतली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, म्हणजे देशमुख यांच्या विधानाकडे कसं पाहिलं पाहिजे? मिलिंदजी, खरंच हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. कारण जर आपण पाहिलं तर सचिन वाझे यांच्या वकिलांनी अनिल देशमुख यांना जे प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत जे अनिल देशमुख यांना बुचकळ्यात टाकणारे होते. पण या प्रश्नांची उत्तरं अनिल देशमुख यांनी मला माहित नाही, मला आठवत नाही, मी असे काही आदेश दिले नाहीत, मी अशा काही व्यक्तींना ओळखत नाही, असं काही घडलं असेल तर मला आठवत नाही, अशा पद्धतीची उत्तर दिली आहेत. तुम्ही जर पाहिलं तर जे प्रश्न आहेत की फेक प्रोफाईल असेल किंवा टीआरपी केस असेल किंवा अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण असेल, अशा विविध प्रकरणी तुम्ही विशिष्ट अधिकारी तुम्हाला भेटले होते का? तुम्ही त्यांना आदेश दिले होते का? ते अधिकारी कोण होते, काय होते? अशा वेगवेगळ्या पद्धतीची प्रश्न जे आहेत हे सचिन वाझे याच्या वकिलांनी विचारले होते. पण बहुतांश प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही अनिल देशमुख यांनी मला माहित नाही आणि मला आठवत नाही अशा प्रकारे दिलेली आहेत. पण ज्यावेळी सचिन वाझे याचा विषय आला होता त्यावेळी सचिन वाझेला मी ओळखत नाही, मी गृहमंत्री होतो, असंख्य अधिकारी आणि असंख्य कर्मचारी माझी भेट घ्यायचे, मी मिलिंद बारंबेंच्या आधी सचिन वाझे यांची नियुक्ती कधी झाली होती त्याबाबत मला काय आठवत नाही. यामुळे वेगवेगळी जी मुद्दे आहेत या प्रत्येक मुद्द्यांवरती अनिल देशमुख यांनी अशाच पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत. सचिन वाझे याला ओळखत नाही हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्न विचारले असता त्यांचं एकच म्हणणं होतं की अशा पद्धतीनं सचिन वाझे जो आहे हा पोलीस दलामध्ये आहे किंवा कुठल्या विभागात आहे ते मी गृहमंत्री म्हणून मला माहिती ठेवणं शक्य नव्हतं आणि तसं ठेवलं जात नाही. त्यामुळे त्याला ओळखतो की नाही यापेक्षा सचिन वाझे आणि गृहमंत्री याच्यामध्ये एका एपीआय आणि एका गृहमंत्री याच्यामध्ये किती अंतर असतं याच्यावर आपल्या लक्षात येईल की मी त्याला ओळखतो. म्हणजे थोडक्यात आपली बाजू पूर्णतः सावरण्याचा आणि वेगळ्या शब्दात सांगायचं तर एक प्रकारे त्यांनी या सगळ्याच प्रकरणात कानावर हात ठेवलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पुढच्या साधारण 25 मिनिटात सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात सुरू होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणाचा पेच अद्यापही कायम आहे आणि यावर मार्ग काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 3:30 वाजता एक बैठक होईल. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, या बैठकीला कोण कोण उपस्थित असणार आहे आणि काय मुख्य मुद्दे असणार आहेत बैठकीत चर्चेचे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील ओबीसीचे समाजाचे प्रमुख नेते त्यांच्या उपस्थितीमध्ये ही ऑनलाईन बैठक होणार आहे. ओबीसी आरक्षणावरती त्या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये न ठेवण्याच्या आधी जी मुदत जी आहे ती संपलेली आहे. त्यामुळे ओबीसी जे कोटा असलेले मतदारसंघ आहे तिथे निवडणुका कशा घ्यायच्या, ओपन विभागात घ्यायच्या का पूर्वीप्रमाणे तिथे ओबीसी आरक्षण जसं होतं त्याप्रमाणे घ्यायचं. कारण त्यासाठी आवश्यक असलेला जो इम्पेरिकल डाटा आहे तो आता राज्य सरकारकडे उपलब्ध नाहीये. हा इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारकडे आहे आणि केंद्र सरकारने तो अजूनही राज्य सरकारला दिलेला नाहीये. त्यामुळे राज्य सरकार स्वतः सर्वे करून इम्पेरिकल डाटा आता गोळा करत आहे. मात्र त्याला वेळ लागणार आहे. मात्र आता ज्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, जवळपास 17 महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत, काही प्रलंबित महानगरपालिका आहेत. या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षित असलेले जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये नेमकं काय निर्णय घ्यायचा या संदर्भातला हा महत्वाचा बैठकीमध्ये विषय असणार आहे. आणि त्याचबरोबर जे आता प्रकरण न्याय प्रविष्ट आहे तिथे देखील न्यायालयामध्ये राज्य सरकारकडनं एक भक्कम बाजू जी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात लावून धरली पाहिजे किंवा त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितली पाहिजे या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. बरं उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेची लाट पुन्हा एकदा आणू असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय.
भाजपचं हिंदुत्व बेगडी असल्याचा प्रहार त्यांनी आपल्या खास शैलीत केला. एवढंच नाही तर दिल्ली काबीज करण्याचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिलेत. मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात ही 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर चौफेर हल्ला चढवला. ठाकरे शैलीत त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांवर टीकेचे बाण सोडलेत. आम्ही हिंदुत्व नाही तर भाजपाला सोडल्याची जहरी टीका त्यांनी केली. एवढंच नाही तर भाजपचे हिंदुत्व जगाला दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आम्ही काय करतो, अनेकदा आपल्यावरती टीका होते की तुम्ही हिंदुत्व सोडलं. आम्ही हिंदुत्व नाही सोडलं. मी पुन्हा एकदा सांगतो, जे मी अयोध्येत हा प्रश्न मला विचारला होता आणि मी बोललो होतो की आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही, शकणार नाही. हिंदुत्व आम्ही कधी सोडू शकत नाही, सोडणार नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सुटलेलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, त्रिवार नाही, कदापि नाही. कारण त्यांचं हिंदुत्व हे दिसते. माझी तब्येत बरी नाहीये, त्यामुळे विरोधक काळजी करत असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय. पुढील काळात विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार असल्याचा सज्जड इशाराही त्यांनी दिलाय. आपली 25 वर्ष युतीत सडली या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते आज संजय आपण जे बोललात की जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या काळजीवाहू विरोधकांना ते तेज मी भगव्याचं दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं हे काळजीवाहू विरोधक आहेत आणि स्वतःच्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. हे काळजीवाहू विरोधक हे कोणी एकेकाळी आपले मित्र होते, हे नाही म्हटलं तरी आपलं एक दुःख आहे. याचं कारण आपण त्यांना पोचलंच. आणि मी मागे एकदा बोललो होतो, मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात की 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे. अमित शहांनी एकट्यानं लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्यांचं आव्हान स्वीकारल्याचं ठाकरे म्हणाले. सत्तेचा दुरुपयोग न करता पक्ष म्हणून लढा, आम्ही तयार असल्याचं प्रत्युत्तर ठाकरेंनी शहांना दिलंय. मध्यंतरी त्यांचे अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपलं ती टीका करून गेले. आपल्याला सांगितलं हिंमत असेल तर एकट्याने लढा. ठीक आहे, मी दसऱ्याच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारलेलं आहे. एकट्याने लढायची आमची तयारी आहे. शिवसैनिक आहोत, मर्द आहोत, आम्ही शंड नाहीत. आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू. पण ही लढाई करताना तुमचे अधिकार जे आहेत तुम्ही ते वापरायचे नाहीत. आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही. हिंमत असेल तर कार्यकर्ते पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तशी भिडा. मग बघून घेऊ आम्ही कोण सरस आणि कोण काय आहोत. सत्तेसाठी आमची युती नसते, आमचं हिंदुत्व ही बेगडी नाही, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लगावला. इतर राज्यात भाजपनं कुणासोबत युती करून सत्ता मिळवली याची आठवणही त्यांनी करून दिली. तिकडे हिंदुत्ववाद्यांची युती, सत्ता पाहिजे म्हणून तिकडे मेहबूबा मुफ्तीची युती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारची युती, सत्ता पाहिजे म्हणून ज्या वेळेला मोदी हटाव या एका वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूशी युती. हे आपलं हिंदुत्व नाही. अगदी आता जरी म्हटलं तरी आम्ही जेव्हा म्हणतो की समान नागरी कायदा पाहिजे, म्हणजे काय, एक देश, ते काय म्हणायचे ना, एक निशाण, एक विधान, एक हे एक ते. तर कुठे आता हिंदुत्व म्हणून काही राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी, पण मतं पाहिजेत म्हणून तिकडे त्या गोवंश हत्याबंदीचं नामोनिशाण नाही. हे हिंदुत्व असू शकत नाही. भगव्याचा रंग पुसट होत चाललाय. सोयीप्रमाणे बदलणारे आमचे हिंदुत्व नाही. सत्ता मिळत नाही म्हणून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. खरे मर्द आणि हिंदू असाल तर काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एक धोरण ठेवण्याचं आव्हान ठाकरेंनी केलं. आमच्याकडेही तलवार आहे, पण आम्ही योग्य वेळी वापर करू असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. गणेश रुपालेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी भाजपवर केलेल्या टीकेला विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन्ही गोष्टी प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या.
25 वर्ष आम्ही युतीत चढलो असं म्हणाले, पण 2012पर्यंत या युतीचे नेते स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवता का, असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला. भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का, असा विचार आपल्या मनात येतो, असंही फडणवीस यांनी बोलून दाखवलं. सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर या दोन गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या. ते असं म्हणाले की 25 वर्ष आम्ही युतीत चढलो. खरं म्हणजे 2010 पर्यंत या युतीचे नेते, म्हटलं तर 12 पर्यंत, हे स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता आणि त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजप सोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं, असं तुमचं म्हणणं आहे का? भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक ही शिवसेनेने लढवली. मनोहरपंत जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले, ते भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढले होते. आणि बघा काय परिस्थिती आहे. हे भाजपसोबत सडलो असं सांगतात, तर भाजपसोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचे पक्ष झाले आणि भाजपला सोडल्यानंतर हे चौथ्या क्रमांकाचे पक्ष झाले. तर नेमके कोणासोबत सडले याचाही निर्णय त्यांनी केला पाहिजे. पाहूयात पुढे काय होतं ते. यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत. आपण थेट जाऊयात. परवानगी लागते, केंद्र सरकारने त्याला परवानगी द्यावी लागते आणि गेल्या काही वर्षापासून सरकार त्यासाठी प्रयत्न करते केंद्राकडे. केंद्राने त्याला मंजुरी का दिली नाही हे विचारावं लागेल. आणि आपण 5 वर्ष मुख्यमंत्री असताना आपल्याला असं का वाटलं नाही? जसं योगीने प्रयागराज करून घेतलं, तसं फडणवीसाने औरंगाबादचे संभाजीनगर काय केलं नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. आम्ही तर बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगून टाकलं की संभाजीनगर झालं म्हणून, आणि आमच्या हिशोबाने ते झालेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना आम्ही छातीटोकपणे अभिवादन करू शकतो, आम्ही ते ट्विट करतो. हो ते ठीक आहे, आणि तुमची शिवसेनेला गांधी कुटुंबियांना आम्हाला गरज नाही. बघा असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते खूप महान आहे. कोणी ट्विट करून श्रद्धांजली देणं, आदरांजली देणं एवढा फक्त ते मर्यादित नाही, हे त्यांना माहिती आहे. सरकार देशिस्त आणि भ्रष्ट अशी टीका ते नक्की कोणत्या सरकारविषयी बोलत आहेत? बहुतेक ते गोव्याच्या हल्ली ते गोव्याला जास्त असतात आणि म्हणून त्यांच्या डोक्यात गोव्याचं सरकार असावं. यासोबतच बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.